नमस्कार. लाडक्या बहिणीसाठी ही न्यूज आहे. ई-के-वाय-सी करायला गेलात, पण ओ-टी-पी काही आला नाही. तर जाणून घ्या नेमकी काय अडचण आहे तुमची. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने ई-के-वाय-सी बंधनकारक केले. परंतु महिलांना तर ओ-टी-पी आलाच नाही आणि ही प्रक्रिया पुढे करता आली नाही. पती, वडिलांचा आधारशी मोबाईल नंबर लिंक नसल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याच आहे. आधी ई-के-वाय-सी कशी केली जाते? ई-के-वाय-सी करताना लाभार्थी महिलेला स्वतःचा आधार क्रमांक नोंदवावा लागतो. त्यानंतर तिच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर आणि त्यात जोडलेला मोबाईल नंबर आवश्यक असतो. त्यानंतर संबंधित मोबाईलवर ओ-टी-पी पाठवण्यात येतो. आता नेमकी अडचण काय आहे? तर अनेक महिलांच्या पती व त्यांचे वडिलांचे मोबाईल नंबर काही अपडेट नाही आणि आधारसोबत लिंक नाही, तर ओ-टी-पी येत नाही. आणि काही वेळा पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे ओ-टी-पी देखील जनरेट होत नाही. ठीक आहे. आणि परिणामी ई-के-वाय-सी अर्धवट राहते आणि महिलांना पुढील हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते. आता यावर उपाय काय? तर सर्वप्रथम तुम्ही आधार केंद्रावर जाऊन तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा मोबाईल नंबर अपडेट करणे हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. 4-5 दिवसात ही प्रोसेस होऊन जाईल. 4 किंवा एक हप्ता लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओ-टी-पी जनरेट होऊन जाईल. त्यानंतर तुमचा ई-के-वाय-सीचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होईलच.